ठीक है, तो हम देखते हैं कि कैसे जो पॉलिसी मेकर्स हैं, ठीक है, कैसे जो इंस्टीट्यूशन में बैठे लोग हैं वो अपने पॉलिसी बना के मैक्सिमम बच्चों को एक्सक्लूड कर देते हैं। ठीक है, एक पॉलिसी का जो 75% कर दिया गया है क्वालिफिकेशन क्राइटेरिया जो है, ठीक है, उससे पता नहीं कितने बच्चे एक्सक्लूड है, मैक्सिमम बच्चे एक्सक्लूड हो जाएंगे, क्योंकि जो मार्जिनलाइज सेक्शन से आते हैं 75% नहीं ला सकते। राइट, मैक्सिमम बच्चों का वो स्थिति नहीं है, वो कंडीशन नहीं है वो 75% अचीव कर सके अपने एकेडमिया में। ठीक है, तो उसी के लिए मैं उसी आंदोलन में आप लोगों के साथ जुड़ने के लिए आया हूँ। तो मुझे लगता है कुछ नारों के साथ मैं आप लोगों के साथ मैं कुछ नारा पेश करूँगा। मैं एक नारा लगाना चाहता हूँ कि लड़ो पढ़ाई करने को, आप लोग रिपीट करिएगा, पढ़ो समाज बदलने को। ओके, ठीक है, तो लड़ो पढ़ाई करने को, पढ़ो समाज बदलने को, लड़ो पढ़ाई करने को, पढ़ो समाज बदलने को, लड़ो पढ़ाई करने को, पढ़ो समाज बदलने को, पढ़ो लड़ाई करने को, समाज बदलने को। तो जय 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 भीम, जय भीम जय भीम, तो जय फूले जय भीम, जय भीम जय भीम, तो जय फूले जय भीम, जय भीम जय भीम, तो जय सावित्री जय भीम, जय भीम जय भीम, तो जय पद्मा जय भीम, जय भीम जय भीम, तो जय पेरियार जय भीम, जय भीम जय भीम, तो जय शिवाजी जय भीम, जय भीम जय भीम। जब नील नील लहराएगा, जब नील नील लहराएगा, होश ठिकाने आएगा, जब नील नील लहराएगा, होश ठिकाने आएगा, जब नील नील लहराएगा, होश ठिकाने आएगा। 75% ची अट रद्द झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय सावित्री जय भीम, जय भीम जय भीम, जय फुले जय भीम, जय भीम जय भीम, अरे जय 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 भीम. जय भीम जय भीम। पूरे देश में जब नीला नीला जब नीला नीला जब नीला नीला लहराएगा, तब होश ठिकाने होश ठिकाने होश ठिकाने आएगा. अरे पूरे दिल्ली में, पूरे संविधान सभा में जब नीला नीला जब नीला नीला जब नीला नीला लहराएगा, तब होश ठिकाने होश ठिकाने होश ठिकाने आएगा। अरे संत रविदास जिंदा जिंदा है, संत कबीरदास जिंदा, जिंदा है, फुलियार जिंदा, जिंदा है, अरे फूले जिंदा, जिंदा है, सावित्री जिंदा, जिंदा है, अरे शाहू जिंदा, जिंदा है, फूलन जिंदा, जिंदा है, जयभाई चौधरी, जिंदा है, अनाभाऊ साठे, जिंदा है, कचराम जिंदा, जिंदा है, अरे बाबा साहब जिंदा, अरे संविधान जिंदा, जिंदा है, बाबा साहब जिंदा, जिंदा है। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय फूले जय भीम, जय भीम जय भीम, जय सावित्री जय भीम. जय भीम जय भीम। अरे हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते, नहीं किसी से भीख मांगते। जय 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 भीम, जय भीम जय भीम। 75% निषेध हो, निषेध असो, निषेध असो. 75% वापस करा, वापस करा, वापस करा. क्रिमिनलची अट रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, क्रिमिनलची अट रद्द झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके काम करो, काम करो, काम करो. वरना कुर्सी खाली करो. खाली करो, खाली करो. एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ. समाज कल्याण होश में आओ, होश में आओ, होश में आओ. समान धोरण बंद करो, बंद करो, बंद करो. समान धोरण बंद करो. बंद करो, बंद करो. शिंदे फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. 75% ची अट रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 75% ची अट रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. क्रिमिनलची अट रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. क्रिमिनलची अट रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जय 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 भीम, जय भीम. जय शिवाजी जय भीम, जय भीम, जय भीम. जय फुले जय भीम, जय
नेमके काय मागण्या आहेत काय सांगा? महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या जमातीच्या आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये जाचक अटी लादलेल्या आहेत आणि त्या ज्या अटी आहेत त्या अत्यंत विद्यार्थ्यांवर लादलेल्या अटी अत्यंत अन्यायकारक आहे. मूळतः त्यांनी 75% जी अट लावलेली आहे ती अत्यंत जाचक आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करता 30 लाख तसेच PhD करता 40 लाख देण्याची घोषणा केलेली आहे. ती पण अत्यंत जाचक आहे. आणि त्याचबरोबर एका कुटुंबातील एका विद्यार्थ्याने जर परदेशी शिक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला दुसरा लाभ देता येणार नाही. आणि त्याचबरोबर एकदा म्हणजे तुम्ही PG केलं असेल तर PhD करता येणार नाही. अशा प्रकारच्या जाचक अटी महाराष्ट्र शासनाने हेतुपुरस्सर लादलेल्या आहेत. मुळात हे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर घेण्यात आलेले आहेत आणि याचा धोरणाशी दूरपर्यंत संबंध नाही. धोरणामध्ये अशा कोणत्याच अटी लादलेल्या गेल्या नाही आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने ह्या अटी लादून एक प्रकारे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे. पुढचं नियोजन कसं राहणार आहे? या आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे? हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात व्यापक होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची आम्ही कॉलिंग केलेली आहे आणि केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील औरंगाबाद असो, पुणे असो किंवा मुंबई असो या सर्व ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. कारण त्यांच्यावर कुठेतरी हा मोठ्या प्रमाणात अन्याय शासन आणि प्रशासनाने विद्यमान सरकारने केलेला आहे. म्हणून सगळीकडे आंदोलनाची धग पोचलेली आहे आणि ते आंदोलन प्रत्येक ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढत आहोत. आम्ही नुकतेच 4 दिवसाअगोदर आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संबंधित सर्व विरोधी नियमाच्या विरोधात आम्ही PIL टाकलेली आहे. राजीव खोब्रागडे यांच्या नावाने PIL दाखल केलेली आहे. शिवाजी जय भीम, जय भीम. नाव सांगा ना. आणि जय भीम जय भारत. माझं नाव उल्का खोब्रागडे आहे. मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. मी 2021 पासून प्रयत्न करते की मला एका उच्च संस्थेमध्ये ॲडमिशन भेटावी माझ्या मास्टर्ससाठी आणि शेवटी 3 वर्षानंतर जेव्हा मला हे भेटलं आहे तेव्हा शासन आमच्यावर अन्याय करतो आहे, आम्हाला वंचित करतो आहे या सगळ्या अटींमुळे. माझ्या आईबाबांचं उत्पन्न इतकं नाही आहे की आम्ही लोन घेऊ शकतो. मी लोनसाठी पण ट्राय केले आहेत पण सगळे विचारतात तुमचे आईबाबा काय करतात, तुमच्या आईबाबांचं उत्पन्न इतकं नसल्यामुळे आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही. जर हे फक्त आम्हाला 30 लाखच देत असेल, मी माझ्या युनिव्हर्सिटीची 55 लाखची फक्त ट्युशन फीस स्वतः कशी भरणार? लिव्हिंग एक्सपेन्सेस, जाण्याचा खर्च, IELTSचा खर्च, एक्झामचा खर्च तो कसा करणार? आणि हे काही 200-300 रुपयाची गोष्ट नसते, ही लाखोंमध्ये. साधारणपणे काय मागणं आहे तुमच्या सरकारकडे? आमच्या सरकारकडून इतक्या अटी लावल्या आहेत. 75%ची जी अट आहे 10वी ते PGपर्यंत ते सगळं हटवावं. 30 लाखांत आम्हाला 30 लाख नको आहे, 40 लाख नको आहे आम्हाला. जसं तुम्ही आमच्या OBC बांधवांसाठी सगळं पूर्ण देत आहात, निर्वाता भत्ता आणि ट्युशन फी, ती पण आम्हाला तीच हवी आहे. आणि तुम्ही 75 क्रायटेरियाचा 55 क्रायटेरिया करावा. अजून 2-3 मुद्दे आहेत जे ऑलरेडी सरांनी सांगितले आहेत. तर इतक्या सगळ्या अटी तुम्ही आपल्या मागे घ्याव्या हीच आमची विनंती आहे. मैं यूपी से आया हूँ, लखनऊ से. बाबा साहब भीमराव अम्बेडकर यूनिवर्सिटी का मैं छात्र हूँ. वहाँ पे बाप साहब BDO करके एक संगठन है जिसका मैं प्रेसिडेंट हूँ और वहाँ पे हम काम करते हैं उसके अंतर्गत. तो अभी मैं यहाँ पे एकलव्य जो इंडिया फाउंडेशन है उसमें मैं अपना बूट कैंप अटेंड करने आया था PhD के लिए. तो मैं यहाँ पे रुका हुआ था तो मुझे तब तक ये न्यूज़ आ जाता है और मैं सीधा वहीं से आ रहा हूँ ये ज्वाइन करने आप लोगों को मूवमेंट को. जय फुले. अब आप लोग यहाँ पे सब आए, महाराष्ट्र सरकार समाज कल्याण को हम लोग सवाल उठा रहे हैं और हम लोग देख रहे हैं कि उन्होंने 75% की अट हमें दी कि 75% बहुजनों के लड़के लाने चाहिए और उनको हम लोग स्कॉलरशिप देंगे और 30 लाख रुपए 1 साल का देंगे. अगर 2 साल का कोर्स है तो अगले साल 30 लाख रुपए देंगे तो 60 लाख. अगर 80 लाख का कोर्स है तो 20 लाख स्टूडेंट को देना है. पर इसमें एक और चीज सोचने वाली है कि ये अटें आती क्यों है. अब सरकार के पास में 4 संस्थाएं हैं, अमरूद, भारती, सारथी और टार्टी. ST OBC ओपन और आपके SC वर्ग के लिए.
अब आप देखोगे कि जो समाज के लड़के स्कॉलरशिप लेते हैं, क्या वो समाज के अंदर में 5% जो गवर्नमेंट उनको कहता है कि आप फॉरेन जाने के बाद में 5% स्कॉलरशिप जमा कर दो, कितने लड़कों ने किया? तो जब आपके पास में नैतिकता नहीं है तो आपके स्कॉलरशिप के ऊपर हनन होगा। यहाँ पे जितने भी लोग खड़े उनसे भी एक सवाल है कि आप जब बीएससी करते हो तो आपको 300 रुपए देना पड़ता है और आप फिर अपने नौकरी में लग जाते हो और समाज में जब काम नहीं होता और फिर अत्याचार होगा तो आपने जो इस्तेमाल किया है सरकार का फंड, उसने आपने समाज में क्या किया? वैसे ये स्कॉलरशिप है। यहाँ पे आपको 1 करोड़ 30 लाख 40 लाख और 12 लाख रुपए अलग अलग देशों के हिसाब से मिलेंगे कि आपको उस खर्चे में आपका सब कुछ बहाना है। पर आप लोग ये क्यों नहीं समझते कि जो बच्चे आज आंदोलन के लिए खड़े होने चाहिए थे वो घर के अंदर बैठे हुए? यहाँ पे कितने लड़के हैं या कितने लोग हैं जो फॉरेन जाने वाले हैं? क्या वो हम बच्चों की लड़ाई नहीं जो खुद ये स्कॉलरशिप का उपयोग करके फॉरेन जाने वाले हैं? अगर तुम लोग रास्तों पे अपनी लड़ाई नहीं लड़ सकते तो तुम लोग ये लड़ाई कभी नहीं जीत सकते। ये लड़ाई अगर तुमको जीतनी है तो तुमको घरों से निकलना पड़ेगा, सरकार से सवाल करने पड़ेंगे। 75% ये बात नहीं है कि हम लोग मैरिट से लड़ना नहीं जानते। क्या बात करते हो? JEE एडवांस में हमारे लड़का AR1 आता है, यूपीएससी में टीना दा भी AR1 आती है, तो मैरिट से तो लड़ाई है ही नहीं, क्योंकि बाबा साहब भी करते थे मैरिट माय फुट। अगर तुम लोग कहते हो कि रिसोर्सेज की बात है, अगर हमारे काम वाली बाई की लड़की फॉरेन जाने का सपना रखती है तो उसको स्कॉलरशिप दी जाए। और आप 2 करोड़ के SC/ST पॉपुलेशन में कहते हो कि 75 बच्चे जाने चाहिए। आप लोगों की लड़ाई नैतिकता के साथ में आगे बढ़नी चाहिए। 2 करोड़ की जनसंख्या में 75 बच्चों को स्कॉलरशिप देना किस प्रकार का न्याय है? तुम सरकार गिराते हो, करोड़ों रुपए खर्चा कर देते हो और अपने हाथ में सीएम एकनाथ शिंदे जी के हाथ में समाज कल्याण का विभाग है। क्यों नहीं बहुजनों ने आवाज उठाई 6 महीने जब सरकार बनी कि अलग से मंत्री पद दिया जाए? तुम लोगों ने एक मुख्यमंत्री के हाथ में ही समाज कल्याण मंत्रालय देने जाने दिया। अब वो एकनाथ शिंदे को क्या समझता है कि समाज कल्याण के अंदर में ओबीसी ST/ST की क्या समस्या है? तुम्हारी पढ़ाई कितनी है? हम ये नहीं कहते कि पढ़ा लिखा राजनेता ही विधान भवन जाना चाहिए, क्योंकि ग्राउंड पे रहने वाला कार्यकर्ता हो सकता है कि कभी पढ़ाई ना करे पर समाज के मुद्दे वो समझता है, इसलिए पढ़े लिखे होने की हद संसद भवन में नहीं रहती। ये तुम लोगों को समझना पड़ेगा। नैतिकता की लड़ाई है, रास्तों की लड़ाई है, संसद भवन की लड़ाई है। आज ये स्कॉलरशिप का आंदोलन जीत भी जाए तो कल स्कॉलरशिप लेके समाज को भूलने वाले तुम गद्दार स्टूडेंट्स को हम नहीं भूलेंगे। तुम लोगों का हिसाब जब होगा तब इस समाज में आने वाले 200 बच्चे जाएंगे। तुम अपनी स्कॉलरशिप लेके खुश मत रहो। जो स्कॉलरशिप का लाभ ले रहे हैं लंदन से आवाज उठाओ, जो स्कॉलरशिप का लाभ ले रहे हैं अमेरिका से आवाज उठाओ, USA से उठाओ, ऑस्ट्रेलिया से उठाओ। तुम लोग आवाज नहीं उठाते, तुम लोग खुद की स्कॉलरशिप स्वतःचा पोट भरला म्हणून समाजाचं काय, ये बोलने वाले लोगों की जरूरत हमें नहीं है। यहाँ पे बुजुर्ग लोग खड़े हैं, महिलाएं खड़ी है, स्टूडेंट खड़े, मेरा भी नंबर लगता है। 2 साल से मैं फॉरेन एजुकेशन के लिए मेरा नंबर लगता है, पर 8 लाख की जो जांचें बैठे उसकी वजह से मैं जा नहीं पा रहा हूँ। पर मैं हताश नहीं हूँ। मैं जानता हूँ कि समाज के अंदर में और काम बाकी है। आज मैं नहीं जा पाऊंगा तो अगले साल में कुछ सालों में जा पाऊंगा, ये विश्वास मुझको समाज देता है। क्योंकि जब लोग सोए हुए तो यहाँ पे 50 लोग खड़े हुए। ये 50 लोग काफी है समाज कल्याण और उस मंत्री को हलाने के लिए कि वो सोचेगा कि स्कॉलरशिप के ऊपर मैंने विचार करना चाहिए। समान धोरण की बात करते हैं, ओबीसी के 45 स्टूडेंट 75 स्टूडेंट है, मराठाओं के 75 स्टूडेंट है, तो इन लोगों का क्या कहना है ये पूरा मामला ही समझा देता हूँ एक बार में। जैसे बार्टी संस्था है तो इनका क्या कहना है कि बार्टी वाले शेड्यूल कास्ट के लिए बहुत सुविधा लेके आ रहे हैं, तो फिर बोलते हैं एसटी वाले कि आज शेड्यूल कास्ट के लिए सुविधा है, तुम हमको क्यों नहीं है। मराठा बोलता है कि बहुजनों को सुविधा हमको नहीं है, ओबीसी बोलता है कि एससी को इतनी सहूलत क्यों है। तो इस चीज को रोकने के लिए गवर्नमेंट ने आपको रिप्लाई दिया 3 पेज का, जिसमें उसने कहा कि आंदोलन हो रहे थे, ओबीसी एसटी ओपन समाज बोल रहा था कि स्कॉलरशिप के लिए अलग अलग नियम जांच क्यों, हमको भी वही दो। तो सरकार ने बोली ठीक है 75% कर दो, ओबीसी भी 75 में जाओ, एससी भी 75 में जाओ और ओपन भी 75 में जाओ। हमको ये कहना है तुम सीट बढ़ाओ, सीट बढ़ेगी। ऐसा तो नहीं है कि 1000 लड़के जा रहे हैं, 300-400 लड़के जाते हैं। सरकार के पास में सरकार गिराने के लिए पैसा है तो स्कॉलरशिप के लिए भी थोड़ा बहुत पैसा उनके पास होना ही चाहिए। अगर तुम्हारे पास में थोड़ा सा पैसा है, लड़कों को वहां से डायरेक्ट वापस बुलाओ,
1 साल का 2 साल का कोर्स होने के बाद में कोई उनको रोकने देने की जरूरत नहीं, वापस देश में बुला और उनके दिमाग का इस्तेमाल इस देश की प्रगति के लिए इस्तेमाल करो। ये देश तभी चलेगा जब तुम लोगों के अंदर सम्यक समृद्धि आएगी। जय भीम का नारा देने से भले ही कोई हम लोग जीत जाए, पर जय भीम का नारा इस समाज को आग देने वाला, एक चेतना देने वाला नारा है, ऐसा मैं मानता हूँ। संघर्षशील बनो, देश के लिए लड़ो, समाज के लिए लड़ो, विदेश जाके समाज को मत भूलो, और ये आंदोलन तो जीत के रहेंगे, पर जन चेतना भी जरूरी है। इसलिए आप सबके सामने मैंने अपने मत रखा। इसी के साथ मैं आपसे विदा लेता हूँ, और ये लड़ाई रस्तों पे, संसद भवन में और विधान भवन में भी चालू रहेंगी, इसकी गवाही देता हूँ। जय भीम। है कि हम जाबाजों की बस्ती में ये कौन लफंगा आया है, कि हम जाबाजों की बस्ती में ये कौन लफंगा आया है, आपस में भी आकर हम सबको माहौल गंदा करवाया है। क्या हम इतने बेख्याली है या भेजा हमारा खाली है? उस कम दिमाग का सुनकर ही हमारे सोच में फर्क आया है। हम जाबाजों की बस्ती में ये कौन लफंगा आया है, आपस में ही मिलाकर हम सबको माहौल गंदा कर रहे हैं। क्या हम इतने बेख्याली है या भेजा हमारा खाली है? उस कम दिमाग का सुनकर ही हमारे सोच में फर्क आया है। या देशातील विविध पद्धतीने सांस्कृतिक हल्ले, राजकीय हल्ले, आंदोलकीय चळवळीवर मानसिकरित्या प्रबळपणे केले गेलेले हल्ले हे भारताच्या अधोगतीचे लक्षण जे अत्यंत काळोखाकडे नेण्याच्या प्रवाहामध्ये आहेत। आज आम्हाला एकत्रित ज्या पद्धतीने आम्ही द प्लॅटफॉर्मने घेतलेला निर्णय, ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम च्या वतीने घेतलेला निर्णय हा फार महत्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांच्या संदर्भाने एका माझ्या मित्राने आताच बोललं, सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, या आंबेडकरी युवकांची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे। हा जिल्हा परिषद मधून निघालेला आहे, हा जिल्हा परिषद मधून निघालेला आहे, जिल्हा परिषद शिक्षण घेतलेलं आहे। आज तो सिंधिया घोषणा के बात करो, बात करो, बात करो, सिंधिया घोषणा के बात करो, बात करो, बात करो, बात तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। शिष्यवृत्त्यांच्या हक्काची न्याय कुणाच्या बापाची। तो आज जैसे कि हमने राजर्षि शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ति के लिए आंदोलन किया, आप सब लोग यहाँ पे आए और ह्यूमन राइट्स फोरम के प्रोटेक्शन फोरम और द प्लेटफॉर्म के राजीव खोबरागड़े, हमारे आशीष दादा फुलझले और आप सभी के समर्थन के साथ में हमने आज जो आंदोलन किया और इसका डेपुटेशन भी हमने कलेक्टर ऑफिस में दिया। अब जो परदेशी शिष्यवृत्ति की अट है, जो इनकम टैक्स की अट है और ऐसी जो भयावह अट है कि समान धोरण करके लोगों के बीच में भ्रामक प्रचार किया जा रहा है कि सभी समाज के लिए एक ही धोरण बनाया जाए, तो उसके विरोध में जो PILB हमारे आशीष दादा फुलझले और राजीव खोबरागड़े दादा ने हाईकोर्ट में, बम्बई हाईकोर्ट में फाइल कर दी है। उम्मीद करते हैं कि जब तक हम लोग नया नोटिफिकेशन रद्द नहीं करेंगे और रिवाइज नोटिफिकेशन तब तक नहीं आएगा, तब तक हम सड़कों पे, विधान भवन में और ऐसे प्रशासकीय अधिकारियों को निवेदन देते रहेंगे। आज का जो निवेदन है, इन्होंने कलेक्टर ऑफिस में जो डेलीगेशन गया था, इन्होंने सबमिट कर दिया है। आप सभी से मैं यही गवाही लेना चाहूंगा कि आप सभी लोग घर जाके शांत ना बैठे। इस मूवमेंट को, इस आंदोलन को जिस हिसाब से व्हाट्सएप पर भी ये वायरल हुआ, पिछले बार हमने 1 साल पहले जब ये आंदोलन लिया था तब जन जागृति कम थी दादा, पर इस साल जो आपने जो मेहनत की, राजीव दादा ने जो मेहनत की और जिस हिसाब से व्हाट्सएप पे प्रोपोगेशन हो रहा है, पर समाज के अंदर में आज भी थोड़ी सी बात है कि समझ में नहीं आ रहा लोगों को कि एक्चुअली है क्या। लोगों को आसान भाषा में आप जब समझाएंगे कि पहले 55% की अट थी,
अब 75% की हट हो गई। 8 लाख की इनकम क्राइटेरिया नहीं होना चाहिए। दुनिया के 100 विश्वविद्यालयों के लिए उन्होंने अभी 8 लाख की इनकम क्राइटेरिया ला ली है। उन्होंने समान धोरण की बात की है कि ओबीसी SC ST के लिए समान धोरण करेंगे। तो ये बातें लोगों को सिंपल भाषा में समझाओ। लोगों की दैनंदिन भाषा में जब ये बात आएंगी तो 12 जुलाई तक न इन्होंने नोटिफिकेशन जारी किया कि 12 जुलाई तक स्कॉलरशिप में अप्लाई कर सकते हैं। तो इनको पहले रद्द करने के लिए बोल दो, क्योंकि बाद में स्टूडेंट्स को वीजा वगैरह के लिए तकलीफ होंगी। तो नॉर्मल भाषा में समझाएंगे तो सब लोगों तक पहुंचेगा। पहुंचाएंगे कि नहीं पहुंचाएंगे? ये बात समाज के हर घटक तक पहुंचाएंगे कि नहीं पहुंचाएंगे? ओबीसी SC ST को साथ में जोड़ेंगे कि नहीं जोड़ेंगे? क्योंकि ओबीसी SC ST के साथ में सेम धोरण का वो काम कर रहे हैं, हम लोग इसके लिए काम कर रहे हैं। उम्मीद है कि हम लोग फिर से एक बार जमा होंगे और इस आंदोलन को आखिरी तक लेके जाएंगे। इसके बाद में घोड़ेसवार सर से निवेदन करूंगा कि वे अपने मनोगत इस परदेशी शिक्षण मी या ठिकाणी फक्त आलेलो होतो माझ्या नेक्स्ट जनरेशनच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी। एवढंच करता मी आलो होतो, कारण जेव्हा युवक पिढी पुढे येते तेव्हा त्या समाजाचं भविष्य सुरक्षित होतं। त्या समाजाचे हक्क अधिकार कोणीही हिसकावून देऊ शकत नाही। त्या समाजाचे अधिकार 13 तारखेच्या लोकसत्तेमध्ये मी जी बातमी होती फार क्लिअर आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। परदेशी शिष्यवृत्ती समान धोरणाच्या नावाखाली जाचक समान धोरणाच्या नावाखाली एखाद्या समुदायाला जेव्हा हक्क अधिकार दिले जातात संविधानिक दृष्टीने ते कमी करता येत नाही। ज्यांचे कमी आहेत त्यांना ते दिले जातात आणि याला समानता म्हणतात। अस्तित्वात असलेले हक्क एखाद्या समुदायाचे कमी करून दुसऱ्याच्या पातळीवर आणणं याला समानता नाही आणि त्यामुळे मग हा अन्याय आहे, संविधानिक अन्याय आहे। पहिली गोष्ट समजून घ्या। साध्या सोप्या शब्दात सांगितलेल्या पूर्वी काय होतं, संपूर्ण शिक्षण शुल्क निर्वाह भत्ता प्राप्त होता। आता काय आहे, पदवीसाठी 30 लाख, PhD साठी 40 लाख, बरोबर आहे। किमान 55% पूर्वी होतं, आता 75%ची अट आहे। पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेशासाठी उत्पन्नाची अट नाही, आता 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची क्रीमी लेअर लावलेला आहे। क्रीमी लेअर जर इंदिरा साहनीच्या प्रकरणापासून जर पाहिलं तर SC STना क्रीमी लेअर कुठेही लागू नाही आहे। SC STना क्रीमी लेअर कुठेही लागू नाही आहे, अर्थात हे संविधान विरोधी आहे SC ST साठी। आमची मागणी अशी आहे की कोणालाही क्रीमी लेअर लागू केलं जाऊ नये, बरोबर आहे। आपली मागणी काय आहे, कोणालाही क्रीमी लेअर संविधानिकरित्या SC ST तर लागू होतच नाही ते, परंतु कोणालाही क्रीमी लेअर लागू केले जाऊ नये। कुटुंबातील 2 विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता, एका विद्यार्थ्यांना लाभाची तरतूद करण्यात आलेली आहे। 8 लाख रुपयाची तरतूद आणि मग हार्वर्ड विद्यापीठामध्ये किंवा अन्य युनिव्हर्सिटीमध्ये खर्च आहे 65 ते 90 लाख रुपये। ज्याचं कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख रुपये आहे त्याला तुम्ही जर 30 लाख रुपये देणार असाल किंवा 50 लाख रुपये देणार असाल तर बाकीचे पैसे त्यांनी कुठून आणावेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मग अशा जर अटी असतील याचा सिंपल उद्देश असा असतो की SC ST OBC किंवा या योजनेचे लाभ ज्यांना प्राप्त आहेत त्यांना मिळूच नाही। हा याचा साधा सिंपल अर्थ आहे की त्यांना मिळू नयेत। का मिळू नयेत? कारण या समाजातून जर असे उच्च शिक्षित विद्यार्थी निर्माण झाले तर प्रस्थापित व्यवस्थेला ते प्रश्न विचारू शकतात, प्रस्थापित व्यवस्थेला ते आव्हान देऊ शकतात। आणि मग ज्यांना असं वाटतं की प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारी पिढी किंवा ज्या समाजावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहे त्या समाजातून इंटलेक्च्युअली कॉम्पिटंट, हा शब्द अंडरलाईन करावा, हे सगळे इंटेलेक्च्युअल्स आहेत, हे सगळे जाणारे जे आहेत हे सगळे हायली इंटेलेक्च्युअल्स आहेत, ही साधी मुलं नाही आहेत। आणि हे जेव्हा आव्हान देतील तेव्हा कोणत्याही इंटेलेक्च्युअल्सच्या आणि मग असं होऊ नये, व्यवस्थेला आव्हान मिळू नये म्हणून जे व्यवस्था कायम ठेवणाऱ्या स्टेटस कोइज ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये जे आहेत ते या नात्या प्रकारे दिलंच जाऊ नये हा पहिला प्रयत्न करतात। आणि जे दिलं असेल
ते या ना त्या नावाखाली काढून घेतलं जाऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात. एक साधं उदाहरण देतो व्यवस्था कशी काम करते ती. आमच्या हॉटेलमध्ये प्रवेश सगळ्यांना खुला आहे, अशोका हॉटेल. फक्त ज्याच्या खिशात चहा प्यायला 500 रुपये असतील त्यांना. आमच्या हॉटेलमध्ये प्रवेश सगळ्यांना खुला आहे, फक्त ज्याच्या खिशात चहा आणि टिप देण्यासाठी 500 रुपये असतील त्यांना. हे आव्हान आहे, फिलॉसॉफीला आव्हान आहे. बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या फिलॉसॉफीला आव्हान आहे. कारण एज्युकेशन आम्हाला परिवर्तन पाहिजे, व्यवस्थेमध्ये परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन केवळ शिक्षणाने येऊ शकते. शिक्षणाने बाकीच्या गोष्टी फॉलो होतात. शिक्षणाने तुमच्या नोकऱ्या असतील, शिक्षणाने तुमची पद असेल, प्रतिष्ठा असेल, सर्व काही शिक्षणाने मिळणार आहे. आणि त्यामुळे मग शिक्षणच मिळू नये आणि मिळालं तर ते सब स्टँडर्ड असावं, सब क्वालिटी असावं, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मी सिनियर जनरेशनच्या वतीने करू का? हां, सिनियर जनरेशनच्या वतीने तुम्हाला मंगलकामना देतो आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, सदैव उभे राहू असं आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूप छान मार्गदर्शन. जय भीम, जय भीम, जय भीम, जय फुले, जय भीम, जय पेरियार, जय भीम, जय भीम, जय भीम, जय साऊ, जय भीम, जय भीम, जय भीम, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम. तो लड़ो पढ़ाई करने को, पढ़ो समाज बदलने को. आप लोग को रिपीट करना है. चालू करो. परदेशी जाचक अटी रद्द करा, जाचक अटी रद्द करा, समाज कल्याण होश में आओ, होश में आके काम करो, अरे काम तो तुमको करना होगा, वरना हमसे लड़ना होगा. अरे समाज कल्याण होश में आओ, अरे समाज कल्याण होश में आओ, अरे होश में आके काम करो, अरे काम तो तुमको करना होगा, वरना हमसे लड़ना होगा. महाराष्ट्र शासन होश में आओ, अरे एकनाथ शिंदे होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एक मुलगा इंजिनियर आहे. ती मुलं माझ्या भरोश्यावर नाही गेली, ती आपला सर्वांचा मोठा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भरोश्यावर गेली. कारण बाबासाहेबांनी याला संविधान अंतर्गत शैक्षणिक अधिकार दिलेले आहे. त्या शिक्षणाच्या अधिकाराच्या अंतर्गत आपली मुलं विदेशात जाऊन शिकत आहेत, उच्च पदावर जात आहेत आणि आपल्या समाजाची आणि आपल्या परिवाराची प्रगती करत आहेत. ही जी प्रगती आपल्या समाजाची होत आहे विदेशात जाऊन आपल्या मुलांच्या, ही प्रगती हा इथल्या वर्णवादी व्यवस्थेला आपल्या पोटामध्ये खूपच आहे. वास्तविक शिक्षणाकरता कशाला क्रिमिनल लेअर असावी, कशाला अटी असाव्या? अरे शिक्षणाकरता तुम्ही मुक्त हे द्यायला हवं, उलट तुम्ही चान्स द्यायला हवं शिक्षणाकरता. पण त्याच्याकरता तुम्ही रोधक करता, त्याला अटी घालून सांगणे, त्याच्यावर तुम्ही ज्याचं हे करता, रोखता तुम्ही शिक्षणाकरता. म्हणजे तुम्ही जे दलित समाज आहे त्याच्या शिक्षणाच्या विरोधात ही व्यवस्था आहे. ती नाही चाहत की आपल्या जे काही SC ST OBC समाज आहे त्यांनी शैक्षणिक प्रगती करावी. कारण आमचा एकच मार्ग आहे शिक्षण, आमच्या प्रगतीचा एकच मार्ग आहे शिक्षण. आणि तेच आता शेवटी शिक्षणावरती अटी घालून आम्हाला रोखत आहे. ह्या अटी आम्हाला अमान्य आहे. आम्ही निश्चितच आज मला म्हणजे आनंद होत आहे की आपला युवा वर्ग ह्या ठिकाणी आज जागृत होऊन आंदोलन करत आहे. निश्चितच अनेक क्रांत्या जागायला, त्या क्रांत्याचे जे संवाद आहे ते युवा वर्ग आहे. युवा वर्ग जर पुढे गेला तर कोणतंही हे काही होऊ शकत नाही. प्रत्येक आपण या आंदोलनाने, आपण युवा वर्गाच्या आंदोलनाने प्रत्येक आपण अधिकार आपण सुरक्षित ठेवू शकतो. या आंदोलनाला समता सेनेबद्दल माझ्या सर्व याच्या मी सहयोग राहील अशी विनंती अपेक्षा करतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आता आंदोलनाचा शेवटचा टप्पा अनुराग पार पाडतील अशी मी अनुरागला विनंती करतो.
सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आज ज्या मुद्द्यावर आपण इथे एकत्रित झालेलो आहोत तो मुद्दा अतिशय गंभीर आहे। हे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सगळे समजून गेलेलो आहोत। खऱ्या अर्थाने एक गोष्ट प्रामुख्याने मला तुम्हाला सांगूशा वाटते ती म्हणजे सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून आमच्यासारख्या मुलांना या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर ठेवण्याचं काम करत आहे। केवळ मात्र परदेशी शिक्षणवृत्ती नव्हे तर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून अशा प्रकारचे परतंत्र ही सरकार करताना आपल्याला दिसत आहे। शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सरकार विविध प्रकारच्या नाना प्रकारच्या योजना आज आणून बहुजन समाजाच्या कत्लीचा जाहीरनामा करत आहे। हे स्पष्टपणे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळे इथे आज एकत्र आलेले आहात त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। ही लढाई केवळ मात्र या रस्त्याची नाही आहे, ही लढाई आपापल्या घराची आहे। लक्षात ठेवा, कारण तुमच्या घरी सुद्धा तुमचे मुलं आहेत आणि आपला सगळ्यांचा हेतू हाच आहे की आपल्याला आपल्या मुलांना एक चांगलं आणि उज्ज्वल भविष्य द्यायचं आहे। कारण शिक्षण हे केवळ मात्र कोणाचा अधिकार नाही आहे, कोणाची भीक नाही आहे, तर हे शिक्षण आमचा अधिकार आहे आणि हा अधिकार आमच्याकडून कोणतीही ताकद हिरावून घेऊ शकत नाही। त्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि बाबासाहेबांनी आम्हाला त्या संदर्भाची शिकवण दिलेली आहे। या संविधानाला प्रमाण ठेवून आज आम्ही हा लढा लढत आहोत। यासाठी तुम्ही इथं सगळे एकत्रित आले आहे। तुम्ही सगळ्यांनी आज इथं आपलं पाठिंबा दर्शवला आहे। एवढा उन्हातही त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आपल्या संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि तसेच जसे आता सर बोलले की हे केवळ मात्र सुरुवात आहे। मी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की ही लढाई आपल्या घरापासून सुरुवात होते तसेच आपल्याला आपल्या घरापासून या लढाईची सुरुवात करायची आहे आणि ही लढाई केवळ इथेच थांबत नाही तर संपूर्ण नागपुरात, महाराष्ट्रात आणि या भारतात ही लढाई आपल्याला दर्शवायची आहे। ही लढाई आपल्याला मोठ्या प्रमाणात आणून द्यायची आहे आणि या समाज आणि या सरकारला आपल्याला सांगायचं आहे की हा समाज झोपलेला समाज नाही आहे, हा चेतवलेला समाज आहे। एवढंच बोलून मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तसेच हा कार्यक्रम इथे संपलेला आहे। धन्यवाद।